राज्यभरात होळी आणि धुळवडीचा उत्साह। मुंबई पुणे नागपुरामध्ये रंगाची उधळण तर कोकणामध्ये पारंपरिक शिमगोत्सवाची धूम। मथुरा, वृंदावन, उज्जैन, कोलकाता, अहमदाबादसह देशभरात होळीच्या रंगाची उधळण। सकाळपासूनच धुळवडीची धूम, परदेशी पाहुण्यांकडूनही रंगाची उधळण। भारतीय लष्कराच्या जवानांकडूनही मोठ्या उत्साहात होळी साजरी। पाकिस्तान, चीन आणि बांगलादेशच्या सीमेवरती जवानांनी उधळले होळीचे रंग। मिठाईचेही वाटप। राजकीय नेत्यांकडूनही धुळवड साजरी। एकनाथ शिंदेंची नातवासोबत होळी, भास्कर जाधवांनी नाचवली पालखी, तर गुलाबराव पाटील आणि संजय राठोडांनी केला डान्स। देशभरातही नेत्यांकडून रंगांची उधळण। बीडच्या विडा गावामध्ये यंदा जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाणार नाही। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे गावकऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय। सतीश भोसले उर्फ खोक्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी। बीडच्या शिरूर कोर्टाचा आदेश। प्रयागराजमध्ये अटक केलेल्या सतीश भोसलेला विमानानं मुंबईहून संभाजीनगरला आणलं। बीडमध्ये अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याचं घर अज्ञातांनी जाळलं। वन विभागानं बुलडोझर चालवल्यानंतर रात्री 20 ते 25 जणांच्या टोळक्यानं लावली आग। लाडक्या बहिणींसाठी पैसे जमवताना सरकारची दमछाक। आदिवासी आणि समाज कल्याण विभागाचे 7000 कोटी वळवले। संबंधित मंत्री अजितदादांकडे मांडणार गाऱ्हाणं।